नागी येथे एकाच रात्री 3 ठिकाणी धाडसी घरफोडी, 9.35 लाखांचा मुद्देमाल लंपास. मंगळूरपीर तालुक्यातील नागी इचा येथे 24 डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने एकाच रात्री 3 ठिकाणी धाडसी घरफोडी करून तब्बल 9,35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार 24 डिसेंबरच्या रात्री कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना चोरट्याने घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. मोहन रामदास राऊत यांच्या घरात शिताफीने प्रवेश करत चोरट्याने लोखंडी कपाटातील लॉकर फोडला. त्यामधून 90 ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे 4,50,000 रुपये व 30,000 रुपये रोख असा एकूण 4,80,000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. त्याच रात्री राजेश अमृतराव राऊत यांच्या घरातून 56 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2,80,000 रुपये व 3,000 रुपये रोख, तर प्रदीप उर्फ दीपक विठ्ठलराव राऊत यांच्या घरातून 33 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1,65,000 रुपये व 7,500 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. एकूण तीनही घरामधील चोरीचा मुद्देमाल 9,35,000 रुपयांचा आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, ठाणेदार किशोर शेळके, श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली असून चोरीच्या ठिकाणी सापडलेल्या ठशांच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधितांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध घेण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.